नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गेल्या काही आठवड्यांपासून एकामागून एक घडामोडी समोर येत आहेत। आकाश दुबाया हत्या प्रकरणानंतर सुरू झालेला राजकीय आणि सामाजिक वाद आता आणखी एका गंभीर गुन्ह्याच्या नोंदीमुळे चर्चेत आला आहे। यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत हिंदुत्ववादी नेते सागर बेग, त्यांचे बंधू सोनू बेग आणि बाबू साळवे। नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कोणते आरोप करण्यात आले आहेत, पोलिसांची भूमिका काय आहे आणि पुढे काय घडू शकते, पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट। शिर्डी पोलीस ठाण्यात एका महिलेने 0 FIR दाखल केल्यानंतर श्रीरामपूर शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कथित घटना श्रीरामपूर शहराच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार कोपरगाव येथील 2 मुलांची आई असलेली महिला काही काळ श्रीरामपूर येथे आपल्या आजीकडे राहत होती। त्याच काळात बाबू साळवे याच्याशी तिची ओळख झाली। त्यानंतर जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। फिर्यादीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की संबंधित महिलेला सुमारे 40 दिवस श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 3 मधील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते। तक्रारीनुसार या काळात सागर बेग आणि सोनू बेग तेथे आले। त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दबाव टाकला। तसेच साळवे आमचा माणूस आहे असे सांगत बाबू साळवे याच्याशी संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे। महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल केला। त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत। या प्रकरणापूर्वीही सोनू बेग यांच्याशी संबंधित काही गुन्हे चर्चेत आले होते। यापूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी एका फ्लॅटवर कारवाई करत पिस्टल, 2 जिवंत काडसुते आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती दिली होती। या कारवाईनंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता। तसेच सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार सोनू बेग याच्या विरोधात इतर काही प्रकरणांमध्येही तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व घटनांनंतर शहरात राजकीय वातावरणही चांगले तापले आहे। एका बाजूला काही कार्यकर्ते या कारवाया पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सागर बेग यांच्या समर्थकांचा दावा आहे की त्यांना आणि त्यांच्या विचारसरणीला लक्ष्य करण्यासाठी राजकीय हेतूने कारवाया होत आहेत। मात्र हा दावा समर्थकांचा असून त्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही। महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोप हे संबंधित महिलेच्या फिर्यादीतील आरोप आहेत। या आरोपांची सत्यता अद्याप न्यायालयाने सिद्ध केलेली नाही। तपास सुरू असून पुरावे, साक्षी आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल। संबंधित सर्व आरोपींना कायद्यानुसार त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। श्रीरामपूरमध्ये आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या नव्या गुन्ह्याचा तपास कोणत्या दिशेने जाईल? फिर्यादीतील आरोप तपासात सिद्ध होतील का? राजकीय आरोप प्रत्यारोपांचा या तपासावर काही परिणाम होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळात पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होतील। तोपर्यंत कोणालाही केवळ आरोपांच्या आधारे दोषी किंवा निर्दोष ठरवणे योग्य ठरणार नाही।